जय महाराष्ट्र. नमस्कार, मी पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज आपण विघ्नेश वेलफेअर सोसायटी इथे काल इथे झाडं तोडून हे फाउंडेशन वगैरे करण्यात आलं बघा, पाहू शकता. आणि आपण पाहू शकता ही झाडं अशी तोडलीत बघा. झाडं बघा अशा प्रमाणात तोडून टाकली. केळीची झाडं बघा कशी तोडून टाकली, नासधूस केळी पूर्ण तोडून. हे बघा केळीची झाडं. आणि आपल्यासोबत आहेत किरणताई. आणि गटार लाईन पण बुजवली आहे बघा, पाहू शकता तुम्ही. हे गटाराचं पाणी आता बुजवल्यामुळे पावसात त्यांची हालत होणार आहे. आणि त्या बाजूला घरं पण आहे त्यांची. तर ताई जरा तू सांग काय झालं होतं काल. नमस्कार, मी किरण धाडसे. माझी इथे झाडं पूर्ण धरती झाडं होते केळीची. पूर्ण त्यांनी जमीनदोस्त केली आणि अरेरावी करून मला त्यांनी सांगितलं की तू कसं काय थांबवतेस तेच मला बघायचं आहे, मी इथे रूम बांधणार. आणि तो ऐकायलाच तयार नाही माझं. पूर्ण त्यांनी हे काय ऐकून घेता माझी पूर्ण जमीनदोस्त सगळी झाडं माझी हे करून टाकली त्यांनी. कोण होते ते? मिथून करून कोणतरी एक आहे, त्याने येऊन त्याने इकडून हे करून घेतलं सगळं माझ्याकडून. आणि कोणतरी सोनार आहे जो अलग 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 येतात, बांधतात, परत तुटतात. पण माझी झाडांची कत्तल का करावी? एवढी आज मोठी झाडं होऊन त्यांनी माझी सगळी धरती झाडे त्यांनी माझी हे केली. तर मला फक्त न्याय पाहिजे बस. ताई जरा ते मोबाईल, बाबू मोबाईल दे ना, ते फोटो दाखव ना. ज्यांनी झाडं तोडली त्यांचे बघा फोटो दाखवतो तुम्हाला मी. हा पाहू शकता. हॅलो का मोबाईल हॅलो. दुसरा फोटो दाखव. हा बघा असं फ्लॅश पडतो. हा तिसरा फोटो दाखव. तिसरा फोटो एवढंच. एक मिनिट बोलताय बोल. पूर्ण ह्याने गल्ली ही पॅक करून टाकली. ह्या गल्लीतून पाण्याची पहिला पूर्ण गटर लाईन होती, ती पूर्ण गटर लाईन त्यांनी पॅक केली. पावसाचं पाणी जाणार कुठे? आम्हाला पावसातून खूप त्रास आहे. पूर्ण घरामध्ये पाणी शिरणार ह्याच्यामुळे. त्यांनी निदान गटर लाईन तरी थोडीशी तरी सोडायला पाहिजे होती ना. गटर लाईन पण सोडली नाही. आणि मेन संडासचं टाकी पण एकदम पुढे बांधतोय. आमच्या दरवाजाच्या समोर जर संडासची टाकी बांधली तर आम्हाला उद्या त्रासच आहे त्याचा. पाहू शकता हे बघ, गटार लाईन सोडली नाही. आणि ही सोसायटी आहे पाहू शकता. अजून एक वेगळी सोसायटी आहे. आता याच्यातलं पाणी गटाराचं यांच्या सोसायटीत घुसणार. पावसामध्ये यांना लय म्हणजे त्रास होणार आहे ते बघा. पावसामध्ये लय तर खूप त्रास होणार या लोकांना, पाहू शकता. बघा आणि हे फाउंडेशन बांधलेलं आहे. आता इथे रूम होणार. इथे कुठल्या पद्धतीने रूम होणार आहे ही? आणि काय काय प्रयोजन आहे यांचं रूम बांधायचं? पाहू शकता. इथे बाजूला यांचं घर आहे. गटर लाईन दिली ना काही. आणि इथे बघा ना गटर लाईन ना काय बघा. आणि हे फाउंडेशन बांधलंय. म्हणजे लोकांना, नागरिकांना मुद्दामून त्रास देण्याचे प्रयत्न जर चालू असतील ना, तर मिथून भाऊ तुला मी एक विनंती करतोय, फाउंडेशन परत काढून टाक, घाण काढून टाके. आणि लोकांचे, नागरिकांचे हाल करू नको. मिथून भाऊ तुला मी 10 वेळा विनंती करतोय आता. कारण आता जागा मिळेल तिथे नुसती गाय चाळी घरं बांधायची जे प्रयोजन चाललंय ते बघत पण नाही. दुसऱ्या नागरिकांना त्रास होईल ना होईल त्याचं काय बघत पण नाही कोण. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. जय महाराष्ट्र. आणि बघा, नागरिकांचे जर हाल करत असाल तर माझ्याशी गाठ आहे, पाहू शकता. हे फाउंडेशन बांधून ठेवलं तुम्ही. हा तर या ताईला न्याय द्या. जय महाराष्ट्र.